किती टेन्शन येऊ द्या, युट्यूब उचका, टिकटॉक उचका, एक अर्धा तास इंदुरीकर बघा, पूर्ण संकट निघून जाईल. कितीतरी लोकांचं गेलं परिवर्तन इतकं कोणाशी होतं कधी होतं. आणि वरून पोरी शिव्या देते आपली इंदुरीकरला, क्या प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकरने तो प्यार किया ही नाही. बंगल्यातून पोरी पडून गेल्या तर बंगल्या पडून कामाला जातात. काय दिवस आणले पुरे, कसे काही वागायचं नाही. मुलगी मला आहे, इथून पुढे थोडं स्टँडर्ड वागलं पाहिजे. पुरीनं एक ध्यानात ठेवा, तुम्ही पुरुषांना किती नाव ठेवा, अजून कपड्याच्या बाबतीत गडी फुगीर आहेत. अजून एकाही पोराने गाऊन घातला नाही. पोरानं खरंय का खोटंय त्याने घातला. काय म्हणते, हा तो हॅटवाला कितीला आहे, पाचवी का सहावी, तू बिगार. हा कितीला आहे तू, पाचवी. शिवी का मराठी, इंग्लिश मीडियम. हा बापाच्या बायको टिंब म्हणतात. बायको तू विचार मला, बाप कोणला म्हणतात. तू कितीला रे, आठवी. शिवी का मराठी, मराठी आहे का. दगड हा पदार्थ स्थायू, द्रव का वायू, करेक्ट. मिल्क पाणी, शिक्षकाचा आहे काय तू. तुझे वडील सर्व्हिसला आहे का. हा ते सर्व्हिसला आहे का, ड्रायव्हर सर्व्हिस. तरी मी म्हणतोय आपलं नाही इतकं खास नाही. आपल्या 3 टप्पे, शिकायची गरज नाही, शिकूनही नोकरी नाही, आणि नोकरी लागली तर आई बापाला त्याचा काही नाही. हा सरळ असा पटकन बोलणं, बैठे बैठे साव. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला, 1ली ते 9वी. करेक्ट. टिंब या जिल्ह्यात टिंब नावाची नदी अशी आहे की तिने गाथा बुडवला नाही, तारला. सांगू नका रे कोणी. ए पोरांनो, ते सैराट मधलं गाणं कोणतं, झिंगाट. आवाज कमी येतोय, सगळे संघ सांगा काय ते, झिंगाट. आणि ती पोरगी कोण आहे रे, आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या, करेक्ट. आणि आता एक तर नवीन गाणं आलं कोणतं ते, पुष्पा. आणि ते वाक्य काय, सगळे सांगा, झुके का नाही. आवाज कमी येतोय, झुके का नाही. करेक्ट. आता एक नवीन आलंय ना, आधी झुमकेवाली. करेक्ट. आता आलाय नवीन, आला आला पाटलाचा. आवाज कमी येतोय, आला आला पाटलाचा. त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि पिते दूध डोळे मिटून जात मान.
रोटी रोटी ती बनवायला तवा नाहीये तावा आहे आणि त्याला उलटती नाही हुक आहे हुक 1 2 3 1 2 3 तिला 3च ठिकाणी छिद्र आहे उद्या पाहून घ्या तुम्ही 1 2 तरी 22 रोट्या खाणारे सांड आहेत 22 ह्या पुढे बसले आता 22 रोट्या खातो नाख्या हात फॅन लावला तरी वाज जाईना घरातून फॅन नाही नाही खायलाच नाही लोकांना खोबरं खावं खारीक खावी पहिला म्हणलं हे एक 10-12 शेंगादाणे आता घरी गेले ना वाटीत भिजत घाला रातभर घाला सकाळी मुलाला द्या 1 महिन्यात पोराची तब्येत फक्त शेंगादाणे स्टिंग्ड पदार्थ आहे विदाउट केमिकल आहे विदाउट कारण तो दाना आतमध्ये त्याला केमिकलचा इफेक्ट खाऊ द्या ना एवढी उडदाची डाळ घ्या ग्रामीण भागात मिळणारा उडीद फवारलेला नसतो नैसर्गिक येतो तो उडीद इतकाच घ्या इतकी डाळ घ्या 2 चमचे रातभर भिजवा सकाळी द्या काय पोराची तब्येत होते महिन्यात मला सांगा बुद्धी वाढ खायलाच नाही इडली आणि ते काय आले ते मॅगी ती शिजवली का लांब पांढरी गांडूळ तयार हा काय मरून येतो काय काही खात्यात हो दरिद्र हा हा वा 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 काही खोबरं खायचं नाही खायला आणि मग हे पोरांच्या तब्येती पण त्यांना खायलाच नाही मुलीला चांगला आहार द्या बरं तुम्हाला रात्रीची चपाती सकाळी तुम्ही खात नाही शिळी झाली म्हणता आणि 1.5 वर्षाची बिस्किट आज म्हणून खात्या मग बिस्किट कशाची गव्हाची मग चपाती कायची मग 2 चपात्याच खाल्ल्यानं काय रोग झाला बिस्किट काही तर ते बिस्किट असे खालून गोले वरून गोले मध्ये पोकळे उपसायचं आणि त्याच्यात लाल आहे उगस एवढं काहीतरी काही तर इतके पागल आहेत स्वयंपाकच करते नाही घरी पार्स हा करेक्ट काही तर स्वयंपाकच करते नाही घरात गॅस वाटा चांगला मोठा ते भांडे ठेवायचं खाली काय म्हणतात त्याला ट्रॉली इतकी लांब आणि गॅसच पेटवायचा नाही स्कूटीवर जाती 6 रोट्या आणती ती एक लाल बाटली श्वास का सास काय म्हणते तरी आणि ती पिळायचं ते याच्या तुम्हीच म्हणा भाऊ काय ते पिळत त्याचा रोल करते रोल आणि टीव्ही पुढत मग एक रोल एकानच खावाला एका रोलला 2 जण ती याड इकून ही याड तिकून त्याचं संपत आलं जण जी बाहेर काढली शेणात काढून टाकला काही करायचं काही नवीनच आणायचं आता ते हे आणलंय हे आणलंय लग्नात आता पत्रिका बंद केल्या आणि ते फ्लेक्स आणलेत रस्त्याला फ्लेक्स बोर्ड होल्डिंग काय म्हणतात तुम्ही बॅनर हा ते नवरा नवरीच्या फोटोचे बॅनर आहे ना ते लावा पण जरा माणसाच्या अवलंबीचे लावा एका बाजूला नवरदेवाचा फोटो लावा एका बाजूला नवरीचा फोटो लावा मध्ये आईवडिलांचा लावा छत्रपतीचा लावा तुकोबरायचा लावा ती पंघरी नवरदेव त्याचा फोटो पाहिला का डांबरीला कसा आहे
हाय अजून मी हाय म्हटलं गेला. आणि ती नवरी पाहिले तर तशी दरिद्री कंबर काय आवडीत येईल मुंडक काय आवडते. आणि नवरीचे फोटो ते इतके बिंडो घेत काही काही रस्त्याला घागरा घालते. घागरा 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 करतो तू घागरा का वागरा काय म्हणते घागरा का वागरा घागरा. आणि त्याचं एक तो हातात धरते बरं का नवरी पा बरं का माझ्याकडे नीट. या शुभ्र वस्त्रारुता या वीणाभर दंड मंडित करा या स्मित पद्मासना या ब्रह्मा शुद्ध शंकर प्रभुति देवे सदा वंदिता सरस्वती भगवती निशेष शुभ मंगल. काही नवीन नाही येण्याचा बाजार. ते गेट केलंय गेट मधून नवरदेव येणार. तू आलाय भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो. तो आता 100ला झालाय नाही तर पहिला 35ला होता. फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है. जमलं नाही मला. लॉन्स मध्ये एकदम शांतता जसं प्रेत पेटवायचं. फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालवतो कसा माहिती आहे. त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका एवढं आहे ते. अज्ञानाची मुळी तोडा. इथे आपण अंकाराचं खोड कापा. ना दोन्ही ओटाच्या मध्ये नामाची कुऱ्हाड घ्या. गुरु कृपेची त्याला धार लावा आणि 12च्या 12 फांद्या तोडून टाका. तुम्ही दत्त व्हाल. आणि मग दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजाला सांगा माझं शरीर गेलं तरी चालेल पण तुझ्यावरचं माझं प्रेम कमी हो. हे जाऊ द्या. हे जाणायचं याचं काही एवढं विशेष नाही. हे काही त्याला काही पावडर लावली फेऱ्या नवली लावली. आता फेऱ्या नवली लावून जर माणसं बोरे होत असते तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो. आता काय सांगायचंय. पोरगी बाहेर फिरायला निघती तोंडावर फडकं घेती. दुसरी लगेच तिचं फडकं उपशिती. तिला तिथं टिंबटिंबमध्ये सध्या ती लगेच तिला एक बाटली देती. लगेच 3 पट्ट्यात 3 आहा. हे देवाला सांगा दत्त जयंतीला माझं शरीर गेलं तरी चालेल हे गेलं तरी चालेल पण इतक्या वर्षी आपल्या छत्रपती धर्मवीर संभाजी मंडळाने आयोजित कार्यक्रम केला हे खरं देवाचं. आणि इथून तुला अशी कामं करायला पाहिजे. आता माणसं एकत्र येणं अवघड झालंय.
प्रत्येक माणूस फुगीर झालाय. आता एखाद्या नुसतं म्हणला टाळ नीट वाजव, हा बा टाळ, कीर्तन गेलं उडत. मी देवाळकडे विसलो ना, माझ्या बापाचा सुद्धा नाही. तर लोकांना काय माहिती तू माणसं आहे. महाराज सीताफळ माहित आहे तुम्हाला? सीताफळ ते जर पिकलं ना, पिकलं लई तर नुसतं उचलता येत नाही, इतकं पिकलं ते. तशी आत्ताची माणसं पिकलीत. काही म्हणलं का राग, अभ्यास कर, राग. अगं मोबाईल वापरू नये मुली. मम्मी तुला आहे ना नॉलेज नाही. मोबाईल मुळे फार स्टडी वाढतो अगं मम्मी. आणि एवढंच नाही अगं मम्मी, मोबाईल जर कंटिन्यू वापरला ना जीवनाचं परिवर्तन होतं. इतकं परिवर्तन होतं का परत तुझी माझी गाठ सुद्धा होणार.